काय झाला? डोक्या किती धरला? डोक्या दुखता. हे बाय, कधी बसणार? सकाळी उठले तसं ठणकूक लागले. मग हे सकाळी सांगायचा ना. एवढा काय घाबरताय? डोक्या आता कधीतरी दुखणार. रातच्या झोप नीट लागली ना? लागली, झोप चांगली लागली. मग डॉक्टरांका बोलूया. एवढ्या तेवढ्यासाठी डॉक्टरांका बोलून कसा होईल? असा आजार पण अंगावर काढू नये. होईत बरा. बरा, मी काढू करून आणते, तुम्ही आराम करा. किती आराम करायचो? बसन बसन कंटाळू येता. वाईस बरा वाटला ना की मग जावा. बरा, तू म्हणशील तस. बरं, मी काढू करून आणते. हा हो, चाय आणलंस ता तरी ती. अहो, शर्ट फाटला. काढा काढा. हा शर्ट घाला, असा फाटलेला अंगात घालू नये. आणि भाई तो चाय घ्यावा. मी येते जाऊन काढू आणते. काय करतास? अगो काढो करतोय. काढू काढू कुणा? अगो अण्णांका ह्यांचा डोका दुखताय ना. काय सांगतास? पीत झाला की काय? अगो ह्यांका कधी पीत झालेला बघलस काय तू? धडधाकट माणसा कसा झाल्यावर काळजी वाटतलीच ना. होय तर. आहे वाईस दालचिनी पण घाला त्याच्यात. बर. आई याक सांगू? जरा लक्ष देऊ खोयो. हा म्हणजे घाबरणार का तसं काय नाही या, पण आपण काळजी घेऊ खोय. हो, काय तर सांगशील की नाही? आहे उद्या अमावास्या. आधी अण्णा कसे करी होते आठवता ना तुमका? थयथयाट करी होते, स्वस्त बसायचे नाही. आता ह्या काय मी तुमका सांगू खवय? तुम्हीच तर त्याच्यातनं त्यांका बाहेर काढलास. तुका नक्की काय म्हणूचा? आहे असे जे आजार असतात ना ते मुळासकट कधीच जायत नाही. अमुक एका वेळेक डोकावर काढतच. आता आपण म्हणतो अण्णा बरे झाले, हा, पण उद्या अमावास्येक त्यांना काय त्रास होक नको. आता नाही त्रास झालो तो बराच हा, चांगलाच हा, पण आपण आपली काळजी घेतलेली बरी ना. म्हणून मी काय म्हणतो, अण्णांच्या अंगावर ना नारळ ओवाळून टाकूया. म्हणजे जा काय उरला सुरला असत ना ता पण निघून जाय. होय तर. त्या सगळ्या करूकच व्हाया. राखणदाराक नारळ देऊक होयो. अण्णांकात देऊक सांगा ना. अहो घरातले करते असत त्यांनी दिल्यानंतर बरा होत ना. बरा, आता तो बावीक नारळ देऊचो हा, आणि ह्यो नारळ सांच्याक देऊया. आणि अण्णा नाही बोलले ना आमच्या हेंका सांगताय देव. बरा. हॅलो दत्ता, घरात आहेस का? होय तर. खय जाणार? बोला, काय काम हा काय? अरे अण्णांकडे काम होतं. अण्णांकडे कसला काम? हा होतं जरा काम. माका सांगा, मी सांगते त्यांका. त्यापेक्षा अण्णाला मी ऑफिसवर बोलवलं म्हणून सांगशील? आत्ता? हो. काका, अण्णांका काही पाठवायचं म्हणजे? अरे मीच येणार होतो, पण माझं एक महत्वाचं काम आहे म्हणून म्हटलं अण्णांना पाठव. मी इलं तर चलत काय? नको, अण्णा आला तरच काम होईल. काही महत्वाच्या कागदपत्रावर सह्या घ्यायच्या होत्या.
कसली कागदपत्र? दत्ता, तू एक काम कर, तू जाऊन अण्णांकडे फोन दे, मी त्याच्याशी बोलतो. बरं, देते. अण्णा, हम्म. नेने काकांचा फोन हा. काय म्हणता नेने? तुमच्याशी बोलू सा. हा बोल नेने. कसा आहेस अण्णा? कसं असणार, बरं आहे. फोन किती केलास? अण्णा, काही पेपरवर तुझ्या सह्या हव्या होत्या आणि महत्वाचं बोलायचं सुद्धा होतं. काय? अरे, काही गोष्टी फोनवर बोलणं योग्य नाही. येते. आणि हो अण्णा, शक्यतो एकटा झालास ना तर सविस्तर बोलता येईल. बरं, ये ऑफिसला, मी पोचतोच आहे. येते. अण्णा, हम्म. काय काम हा? तिथं गेल्याशिवाय कसं कळणार? एवढा बोलून घेतल्याने म्हणजे काहीतरी महत्वाचंच असणार ना. असं मी पण येते वांगडा. नाही म्हणजे सोबत असलेली बरी ना. आता काय हातात धरून घेऊन जाणार कस? एवढी काळजी करशाल तर घरात बसान रवतले. येते. अण्णा, हं. छत्री घेऊन जावा, पावसाचे दिवस असत. जा आण. ठीक आहे. येते. आहे हा, कोणा घेऊन जातस? रेहंका नेऊन देतोय. डोक्यात दुखता ना त्यांचा. अण्णा तर गेले. होय गेले. नेने काकांकडे. अरे आता काय जाऊची गरज होती काय? आगे काहीतरी काम होता म्हणून नेने काकांनी बोलून घेतल्यानी. अरे काय खाऊन पण गेले नाहीत. असं न खाता घराबाहेर पडतात का कोण? आहे काम झालं की येतील परत. काय होणार नाही हा. काय नाही होतला रे, पण मनात भलत असेल ते विचार येत राहतात ना. आता हे येईस तर नको ते विचार येत राहतील. सरिता, घे पैसा ठेव. ह्या काय काढो घेतला नाही ना अण्णांनी? अगो बाहेर गेले होते. डोका दुखता तर किती जायचा भाय? उगाच एकाच दोन होक नको ना. हा सकाळपासून काय होता काय कळणारच नाही. यांका पण आताच बाहेर जाऊचा होता. आता कधी येते देव जाणे. सरिता, पैसा पुसून घ्या. होय. भांजीरा घेऊन येत या. रघु, कसं असंय? अरे हो, प्रश्न मी तुका विचारू वय. कसं दिसतोय तुका? हा, स्वतःच्या पायावर उभा असं आहे ना तर त्याकडे दिसतंय ना. होय, तर तुका असं फिरताना बघून बरा वाटला. नेने घराकडे इल्ल्याचं कळला. मी पण येतलो होते रे, पण कामात संपणत नाही.
त्याच्यात उद्या अमावास्या सुटलेल्यांका बांधू व्हाया. चांगला चाललेला असा तुझा. होय, पण माझा एक ऐकशीत, उद्या घराबाहेर पडा नको. माका काय होणार हा? अरे काळजी घेतलेली बरी, उद्या अमावास्या असा. गेलेली मडी चाळावतात. असा नको, मित्र असय म्हणून सांगतोय. आता काय ठरवचा आता तू ठरय. वय बरा, आता खय चालली तुझी स्वारी? नेनेकडे जाऊन येते, बोलवल्या नसा. काय काम असा? बघताय काय आता. पण संध्याकाळी लवकर घरात जा. बरं येते. तुम्ही हाय सर, काय म्हणतास? दत्ता, अरे दत्ता, दत्ता. काय आहे अरे हे अजून इले कसे नाही? आहे नेने काकांकडे गेले होताना एकदा त्यांच्या गप्पा रंगल्यो की त्यांना दिवस रात्र कळता काय. अरे आधीची गोष्ट वेगळी होती, आताची वेगळी हा. एवढा कसला काम हा? बघ भाऊजींका फोन लावून बघ. बरं. हा काका, दत्ता बोलतोय. दत्ता, अण्णाला बरं वाटत नाही का? म्हणजे अरे तो आला नाही म्हणून विचारलं. काय? अहो ते तर तुमच्याकडे जाऊकच बाहेर पडले. काय? अरे पण अण्णा इथं आलाच नाही. त्याची मी बराच वेळ वाट पाहिली आणि तिथंच यायला मी निघालो होतो. पण अण्णा अजून घरात पण येले नाही आहोत. अरे मग कुठे गेला हा? मी बघतोय काय गेले असत ते. बर, घरी आला की कळव मला. बरा. काय झालं रे? आई अण्णा नेने काकांकडे पण गेले नाही आहोत. मग गेले खय? आई मी बघतोय. हा, मी जाते बघू. कापड बदलून जाते. जा लवकर जा. खय गेले काय माहित. सरिता, गो सरिता. काय हो आहे? गो येऊ लावूक नाही, वाजले किती? आहे दिव तर लावलं होतं. मग हे वाट खय असा? आहे ती बघ वाट थैस जळता. जे बाय, अगो विजवती अहो, सगळ्या पेटात. ही बघ. हे घाबरतस की त्यात? उंदराचं काम असतला. अगो हे घरात परत येत नाहीत ना, तवसर जीवाक थारो नाही. आणि असं काय झालं ना, ती काळजी वाटतलीच ना. जा ठेव जाते.
रे एकटोच इलस? आहे सगळीकडे शोधलंय पण अण्णा खयच नाही हा. रघु काकांच्या घरी गेले तर त्यांनी सांगितल्याने नेने काकांच्या घरी गेले, म्हणा नेने काकांच्या घरी गेले तर त्यांना तर काहीच माहित नाही हा. गे माय, गेले खय? आहे मग आता काळजी वाटू लागली हा. उगाच त्यांना एकट्याक पाठवलं, मी पण जाऊ खया होता. अरे उद्या अमावस्या पण हा, मनात धाकधूक होता रे. ते बघिले ह्या काय गेलास ते आत्ता येतात? जीव नुसतं ना वर खाली होई होतो माझो. दत्ताक शोधूक पाठवला होता, तो पण आत्ताच इलो. अहो काय हा, खाऊन पण नाही गेलास, अशीच गेलास तुम्ही. बरा मग हे जेव घालणारच की हैसरच बोलत राहणार? नाही, जोक वाढतंय ना, येवा हातपाय धुवा आणि जेवू करा. येवा येवा वाढतंय जेवू. अण्णा हो पाणी घ्या, पाणी पाणी घ्या. बरं वाटतं ना? अण्णा नेने काका फोन केलं होतंय, ते म्हणाले की तुम्ही भेटलाच नाही म्हणून. वय रे, नेनेकडेच जायत होते पण वाटेत ते PWDचे साहेब भेटले. कोण? सरमळकर? अरे पाटणकर साहेब. बरेच दिवसांनी भेटले, मनान बोलत राहिले. तुम्ही हाय सर, काय म्हणतस? अण्णा बरं झालं तुमची भेट झाली, बरेच दिवसात भेटलोच नाही. बरा ना सगळा? हो अण्णा, तुम्ही बरे आहात ना? माका काय झाला, बोलो माणूस. कोणाबद्दल खैसली तक्रार नाही, कोणाकडे येणं जाणं नाही. आपण भला, आपला काम भला. अण्णा मग एकदा घरी येऊन जा ना. कुमुदिनी पण विचारत होती, बरेच दिवसात अण्णा आलेच नाहीत म्हणून. ये नक्की, पण माका आधी सांगा तुम्ही आमच्या घराकडे कधी येणार? अण्णा आता तुम्ही सांगाल तेव्हा येऊ. मग हे उद्याच यावा जेऊ. उद्या? का काय झाला, जमणार नाही काय? आता तुम्ही बोलवलं म्हटल्यावर नाही कसं म्हणणार. येवा हा, आणि वैनिक पण घेऊन येवा वांगडा. हो, कुमुदिनी सुद्धा येईल माझ्यासोबत. बरं इंदू, उद्या पाटणकर साहेब जेव घेतात. हा, जोडप्याने येतात. उद्या रातच्या पाटणकर आणि पाटणकर बाईसाठी जेवणाचा बेत करा.